डहाणूमधला विकास विरोधींची लंका आमचा उमेदवार भरत पेटवणार। प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। डहाणूमध्ये भाजपचे भरत राजपूत आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माची आमने सामने आहेत। दरम्यान रावणाची लंका अहंकारामुळे जळून खाक झाली असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी पालघरच्या डहाणूमध्ये केलं होतं। नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत डहाणूत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतच नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे। आता लंका जाळण्याच्या इशाऱ्यापर्यंत पालघरच्या डहाणू नगरपालिकेचा प्रचार आलाय। डहाणूत महायुतीतच थेट लढाई असल्यानं सुरुवात तशी एकनाथ शिंदेंनीच केली। त्याच टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डहाणूतूनच प्रत्युत्तर दिलं। आमचा पक्षच प्रभू श्री रामांना मानणारा आहे आणि आमचे उमेदवार भरत आहेत, त्यामुळे भरतच लंका पेटवणार असं रोखठोक उत्तर फडणवीसांनी शिंदेंना दिलं। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता। रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। अशा गोष्टी इलेक्शनमध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। आपण जय श्रीराम वाले लोक आहोत। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान शिंदेंचं वक्तव्य भाजपसाठी नसल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। बरोबर आहे ना, आम्ही त्यांना उद्देशून बोललेलोच नाही। आम्ही अहंकारी जे आहेत त्यांच्याबद्दल वापरलेलं वाक्य आहे आणि ते कुणाबद्दल वापरलं हे सर्वांना माहिती आहे, म्हणून भाजपने मनावर घेण्याचं काही कारण नाही। दरम्यान डहाणूमधील नगरपालिका निवडणुकीत कोण कसं लढत आहे पाहूया। डहाणूत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय। डहाणूत भाजपकडून भरत राजपूत तर शिंदेंच्या शिवसेनेकडून राजी माची नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत।